नागपुरात एटीएम चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना मोठे आव्हान केले आहे। एका रात्रीत 2 एटीएमना लक्ष्य करत चोरट्यांनी मोठी चोरी करण्याचा प्रयत्न केला। हुडकेश्वर परिसरात चोरीचा डाव फसला, मात्र हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथे एटीएम फोडून तब्बल 35 लाख रुपये लंपास करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी सर्वप्रथम नागपुरातील हुडकेश्वर परिसरातील एका एटीएमला लक्ष्य केलेत, मात्र तेथील चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला। त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव परिसराकडे वळवला। डोंगरगाव येथे असलेल्या एटीएमवर चोरट्यांनी हल्ला चढवत मशीन फोडले आणि त्यामधील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झालेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरू केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे। याशिवाय गुप्त माहितीदारांच्या माध्यमातूनही आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। एटीएम फोडण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात आला आणि या गुन्ह्यात किती जण सहभागी होते याचाही तपास पोलीस करीत आहेत। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून एटीएम सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। आज सकाळी 4:30च्या सुमारास घरमालक यांना एटीएममधून धूर येत आहे असं दिसलं। त्यावरून घरमालक खाली आले। त्यांनी ते धूर विझवण्याचा प्रयत्न केला। त्यांना एटीएम मशीन 2 एटीएम मशीन होते एकाच रूममध्ये, तर ते दोन्ही जळताना दिसले। त्यांनी ते विझवले आणि त्याच्याला असं लक्षात आलंय की चोरांनी येऊन एटीएमला कट करून गॅस वेल्डिंगने कट करून त्यातून रक्कम चोरून नेलेली आहे। अंदाजे रक्कम सांगता येत नाही, अजून रक्कम निष्पन्न व्हायची आहे। प्राथमिक माहिती एवढीच आहे। होऊ शकते बरीचशी आम्ही माहिती घेतोय, रक्कम असू शकते। नागपुरातील या धाडसी चोरीमुळे एटीएम सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। पोलिसांकडून आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे।